नमस्कार मित्रांनो, बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर AIC कंपनीकडून 2024चा जो काही पीक विमा आहे, या पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्यक्षात पाहता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ही जी काही रक्कम आहे, ही रक्कम अजून वर्ग करण्यात आलेली नाही. परंतु स्टेटस जर आपण आपले चेक केले तर मिळणारी जी काही रक्कम आहे ती आपणास तिथे दाखवली जाणार आहे आणि येत्या 7 ते 8 दिवसामध्ये ही जी काही रक्कम आहे ही रक्कम त्यांच्या बँक अकाउंटमध्ये सुद्धा क्रेडिट होऊ शकते. तर मित्रांनो, आपणही इतर जिल्ह्यातून असताना तर आपणही आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पहा. या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका शेतकऱ्याच्या अर्जाचे स्टेटस चेक करून पाहणार आहोत की या शेतकऱ्याला हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा किती मिळणार आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम फार्मर कॉर्नर मध्ये यायचे आहे. लॉग इन फॉर फार्मर, आपला मोबाईल नंबर कॅप्चा टाकून रिक्वेस्ट फॉर OTP याच्यावर क्लिक करून आपणास पोर्टलमध्ये लॉग इन व्हायचे आहे. तर यामध्ये इयरमध्ये 2024 हे ऑप्शन निवडा, सीझनमध्ये खरीप हे ऑप्शन निवडा आणि खरीप पाठोपाठ आपण रब्बीचं सुद्धा एकदा चेक करून पहा. तर आपण इथे पाहू शकतात की इथे पॉलिसी नंबर आणि टोटल क्लेम पेड किती आहे, 6,219 रुपये. तर ही जी काही रक्कम आहे ही रक्कम या शेतकऱ्याला पाठीमागेच मिळालेली आहे. तर टोटल क्लेम पेड याच्यावर जर क्लिक केलं तर आपण येथे माहिती सुद्धा पाहू शकतात की क्लेम स्टेटसमध्ये ही जी काही रक्कम आहे ही रक्कम पेड झालेली दाखवत आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे खाली जर आपण पाहिलं तर इथे क्रॉप पाहू शकतात. इथे मका आहे, कांदा आहे, भुईमुग आहे, सोयाबीन आहे, मूग आहे, कॉटन आहे आणि परत सोयाबीन आहे. तर मित्रांनो, मी इथे तुम्हाला सोयाबीनचे स्टेटस इथे चेक करून दाखवतो. तर इथे क्लेम डिटेलच्या खाली व्ह्यू या बटनावर आपणास क्लिक करायचे आहे. तर आपण इथे पाहू शकतात की क्लेम टाईपमध्ये लोकलाइज्ड असे दाखवले जात आहे. क्लेम अमाऊंट पाहू शकतात 564 रुपये. किती तारखेला क्लेम डेट आहे, याची जी काही क्लेम डेट आहे आपण पाहू शकतात 17/4/2025. VTR नंबर जनरेट झालेला आहे, पेमेंट सक्सेस झालेली आहे आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा मिळालेली आहे. त्यानंतर इथे खाली पाहू शकतात की क्लेम अमाऊंटमध्ये आता इथे 1577 रुपये इतकी रक्कम दाखवत आहे. क्लेम डेट मध्ये पाहू शकता 24/7/2025. UTR नंबर येथे जनरेट झालेला नाही, परंतु काही दिवसामध्येच हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट सुद्धा होईल. त्यामुळे आपण काळजी करण्याची काही गरज नाही. तर मित्रांनो, आपण पाहिलं की या शेतकऱ्याला सुरुवातीला 564 इतका पीक विमा हा मिळालेला होता कापूस या पिकासाठी आणि आता सुद्धा 1577 रुपये, म्हणजे सुरुवातीला कमी पैसे आले आणि आता एवढेच जास्त पैसे यांच्या स्टेटसमध्ये दाखवत आहे. तर सोयाबीन 1 एकरसाठी 1577 रुपये इतके या शेतकऱ्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, पीक विम्याची ही जी काही रक्कम आहे ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला सारखी येईल असे नाही, काहीला कमी तर काहीला जास्त. त्यानंतर मित्रांनो, कॉटन आहे 1 हेक्टर 60 तर सुरुवातीला ही जी काही रक्कम आहे आपण पाहू शकतात की 4,310 रुपये इतके हे मिळालेले आहे आणि आता येणारी जी काही रक्कम आहे ही आता 1,659 रुपये इतकी दाखवली जात आहे. क्लेम डेट 24/7/2025. तर सुरुवातीला या शेतकऱ्याला जास्तीचे पैसे हे मिळालेले आहे आणि आता येणारी जी काही रक्कम आहे ही आता 1,659 रुपये इतकी दाखवली जात आहे. तर ज्या शेतकऱ्याला सुरुवातीला जास्त पैसे आले त्यांना यावेळेस कमी दाखवत आहे आणि ज्या शेतकऱ्याला सुरुवातीला कमी पैसे आले त्यांना यावेळेस जास्त रक्कम ही दाखवली जात आहे. तर मित्रांनो, काही शेतकऱ्यांच्या क्लेम डिटेल्समध्ये अशा प्रकारची माहिती सुद्धा दाखवली जात असेल तर अशा शेतकऱ्यांनी आपले जे काही स्टेटस आहे हे प्रत्येक दिवशी एकदा चेक करून पाहायचे आहे. कारण की कंपनीकडून पोर्टलवर ही जी काही रक्कम आहे ही रक्कम त्यांच्या बँक खात्यावर टाकण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. तर टप्प्याटप्प्याने हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा क्रेडिट होईल. तर मित्रांनो, यामध्ये मी बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस हे इथे चेक करून पाहिलेले आहे. तर त्या शेतकऱ्यांनी तक्रारी सुद्धा दाखल केलेल्या आहे पीक विमा कंपनीला, परंतु क्लेम डिटेल्समध्ये त्यांना येणारी जी काही रक्कम आहे तिथे 0 दाखवत आहे. कसल्या प्रकारची माहिती दाखवली जात नाही. तर यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे आणि काही शेतकऱ्यांना तक्रार दाखल करून सुद्धा हा पीक विमा मिळणार नाही, कारण की हा एक कंपनीने शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे.